पावसाळ्यात सुद्धा एकदम कापसासारखी पांढरं-शुभ्र, हलकी फुलकी जाळीदार रेशनच्या तांदळाची इडली बनवणार आहे. आता इथे 1 किलो रेशनचं तांदूळ घेतलेले आहे, म्हणजे वाटीने 3 वाट्या भरलेल्या आहे. 1 वाटी बरोबर भरून आपल्याला इथे सफेद उडदाची डाळ आणि 1 चमचाभर आपल्याला मेथीचे दाणे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला पोहे घ्यायचे. स्वच्छ धुवून 7-8 तास आपल्याला हे भिजत घालायचं. त्यानंतरनं 7-8 तासानंतरनं चांगलं बारीक असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. रात्रभर आंबायला ठेवायचं. बघू शकताय पातेल्याच्या बाहेर पीठ उतू गेलेले, इतकं छान आपलं पीठ परमिटेशन झालेलं आहे. इडली पात्र पहिलं पाणी उकळायला ठेवायचं. इडलीच्या भांड्याला पात्रांना तेल लावायचं. इडली उकळायला ठेवायची. 5-10 मिनटं इडली उकडल्याच्या नंतरनं गार झाली की काढून घ्यायची. बघू शकता एकदम जाळीदार, हलकी फुलकी आणि एकदम पांढरं शुभ्र अशी आपली इडली बनून तयार झालेली. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की